नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा जे इंग्लिश पाठ्यपुस्तक आहे त्यामधील द स्टोरी ऑफ टी या लेसनचा जो राहिलेला भाग आहे तो बघणार आहे. बघा पेज नंबर 18 वरती जो लास्ट पॅर आहे आपण तो बघितलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की चहासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भारतातील 3 प्रदेशांपैकी आपण दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्ट इंडिया हा एक प्रदेश पाहिलेला आहे. त्याचसमोर आपल्याला पेज नंबर 19 वरती राहिलेले 2 प्रदेश दिलेले आहे. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच काय आसाम हा सुद्धा एक देशान्य आहे. नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच ईशान्येकडील भारताच्या ईशान्य भागातील आसाम नावाचा जो प्रदेश आहे तो सुद्धा चहासाठी प्रसिद्ध आहे. अँड निलगिरी इन साऊथ इंडिया त्याचसोबत निलगिरी जो प्रदेश आहे निलगिरी नावाचा तो भारतामधील दक्षिण भागाला असून तो सुद्धा प्रसिद्ध आहे. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक लोकांना मान्य आहे की चहा जे पेय आहे चहा हे पेय काय आहे रिफ्रेशिंग म्हणजेच उत्साहवर्धक आहे. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट फॅट और प्रोटीन्स त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कार्बोदके मेद किंवा प्रथिने नाही आहेत. What gives tea its special and distinctive flavors is theanine as well as caffeine, which give the drink its stimulate क्वालिटी. बघा मग आता यामध्ये कार्बोदकेही नाही आहे, मेद नाही आहे, प्रथिने नाही आहे, तर मग या चहाला जे विशिष्ट अशी स्वाद येतो आहे हा कशामुळे येतो तर हा थिएनाइन ॲज वेल ॲज कॅफिन नावाचा जो घटक आहे त्या घटकांमुळे या चहाला जो स्वाद येतो तो कसा आहे तर स्टिम्युलेट म्हणजेच स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजक असा गुणधर्म असणारा हा घटक आहेत. बघा हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता आपल्याला एक प्रश्न केलेला आहे की लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावे. An amusing story has come down to us for Chinese legend. आता एक गंमतशीर अमेझिंग म्हणजेच काय गंमतशीर कथा सांगितलेली आहे चायनीज लिजेंडमध्ये. लिजेंड म्हणजेच काय दंतकथा. एका दंतकथेमध्ये चायनीजच्या दंतकथेमध्ये एक स्टोरी सांगितलेली आहे. इट इज सेड दॅट एम्परर सेनॉंग of the father Chinese agriculture and medicines was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. बघा आता इथे सांगितलेलं आहे की इट सेट दॅट एम्परर सेनॉंग्स. त्या स्टोरीमध्ये असं सांगितलेलं आहे की जो सम्राट आहे सेनॉंग नावाचा जो सम्राट आहे त्याच प्रकारे तो ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन म्हणजेच काय वैद्यकशास्त्राचा आणि कृषीशास्त्राचा काय समजला जातो तर पितामह समजला जातो. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल आणि जेव्हा तो प्रवास करत होता वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. त्यावेळेस त्याचा जो नौकर आहे तो नौकर सम्राटाला पिण्याकरता काय करत होता तर जे पाणी आहे ते उकळवत होता. जस्ट देन त्यानंतर लगेच A few leaves from a nearby tree blew into a boiling water. त्यानंतर लगेच काय झालं तर काही अंतरावरती असलेल्या एका झाडाची पानं त्या बॉइलिंग वॉटरमध्ये त्या उकळत्या पाण्यामध्ये येऊन पडलीत. द वॉटर इमिडिएटली चेंज द कलर. आता बघा त्या पाण्याचा लगेच ताबडतोब काय झाला कलर चेंज झाला रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर. आणि आता ते जेव्हा ते जे पाणी पिलं त्यांनी ते पाणी पिल्यावरती त्या सम्राटाला आश्चर्यचकित असा उच्च स्वाद मिळाला. अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन्स. आता त्याची जे ताजेपणाची गुणवत्ता आहे त्याचा परिणाम त्याच्या मनात भरला. इन्फ्युजन म्हणजेच काय मनात भरणे, रिझल्ट म्हणजे परिणाम, रिफ्रेशिंग म्हणजे ताजेपणा, क्वालिटीज गुणवत्ता. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट अमेझिंग फ्लेवर्स. आता त्याला काय उत्सुकता वाटायला लागली. उत्सुकता वाटायला लागली की जे अनोळखीचं झाड आहे त्याचा जो अमेझिंग आश्चर्यचकित असा स्वाद आहे याची त्याला
उत्सुकता जाणायला लागली. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स आणि त्यांनी त्यासमोर तपास सुरू केला अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हेलिंग अँड restorative properties and could also be used as the antidote टू सर्टेन पॉयझन. त्याच प्रकारे आता त्यांनी आपला जो शोध आहे तो सुरू केला आणि त्याला असं कळलं, ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, समोरील तपासामध्ये त्याला असं कळलं अँड डिस्कवर, त्याला शोध लागला की चहा जी आहे ही काय हेलिंग म्हणजेच काय तर उपचार ऑफ रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, त्या प्रकारे निरोगी राहण्यासाठी, उपचारावरची आणि निरोगी राहण्यासाठी अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज द अँटीडोट टू सर्टेन पॉयझन, काही विष उतरवण्यासाठी हा काय रामबाण उपाय आहे असं त्यांना शोध लागला. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Buddhadharma who was the first to use tea as a drink. तर त्याच प्रकारे अजून एक दंतकथा असं सांगते की जो बुद्धिस्ट मॉक होते, नेम होतं त्यांचं बुद्धिधर्म नावाचे जे भिक्षू होते, मॉक म्हणजे काय भिक्षू होते, त्यांनी हु वॉज द फर्स्ट यूज टू ड्रिंक ट्री ॲज अ ड्रिंक, त्यांनी पहिला चहा हा पिलेला आहे. ही वॉज कीन टू find a herb or a medicine plant which would help him stay awake and alert for long period of time in prayer and meditations. बघा त्यांना काय करायचं होतं ते शोधात होते. हर्ब म्हणजेच काय औषधी वनस्पतीच्या शोधात होते. कशासाठी? तर त्यांना जास्त वेळ जागे राहण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी, ज्यावेळेस ते प्रार्थना किंवा चिंतन करायचे त्या काळामध्ये त्यांना सतर्क राहण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी तर औषधी वनस्पती ते शोधत होते. बघा, after considerable search and trial he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. बघा आता काय त्यांनी कन्सिडरिंग म्हणजेच काय संशोधनानंतर अँड ट्रायल म्हणजेच काय ट्रायल चाचण्यांनंतर ही फाउंड त्यांना सापडले काय तर चिविंग लिव्स म्हणजेच काय ऑफ द फ्रॉम द टी स्क्रब ॲक्टेड ॲट स्टिम्युलेट. तर जी चहाची पानं आहे ती जेव्हा चावून काढले त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की काय उत्तेजक असं जाणवलं, हेल्पिंग हिम स्टे अवेक, उत्तेजित असं जाणवलं. त्याचप्रकारे ते जास्त वेळ जागे राहण्यासाठी मदत करत ठरलं. इट वॉज ही हुज इंट्रोड्यूस्ड टी अमेझिंग अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. इट वॉज ही वॉज इंट्रोड्यूस, आणि तेव्हाच त्यांनी काय केलं इंट्रोड्यूस म्हणजेच काय तर बाकीच्यांनाही त्याची माहिती दिली. त्यांचे जे डिसिपल्स म्हणजेच काय शिष्य आहेत, चायनामध्ये चीनमध्ये जे शिष्य आहेत त्यांनाही त्यांनी ती माहिती दिली. इट इज सेड दॅट द जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन द चायना कॅरी टी सीड अँड लिव्स बॅक होम विथ देम. आता तिथे असलेले जे जापनीज प्रिस्ट म्हणजेच काय धर्मगुरू किंवा याजक, म्हणजेच त्या चायनामध्ये त्या बुद्धिस्ट टीचरांकडे जे जापनीज धर्मगुरू होते त्यांनी सुद्धा ते चायनातनं चहाच्या बिया आणि त्याची पानं आपल्या घरी जाताना नेलीत. तुर्कीज ट्रेडर्स ऑल्सो बिगन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आता तुर्कीचे जे व्यापारी आहेत, ट्रेडर्स म्हणजे काय व्यापारी आहेत, त्यांनी सुद्धा बार्गेन सौदा करायला सुरुवात केली मंगोलियाच्या बॉर्डरवरती म्हणजेच काय तर सीमेवरती. मंगोलियाच्या सीमेवरती तुर्कीचे जे व्यापारी आहेत त्यांनीही चहाचा सौदा करायला सुरुवात केली. इन फॅक्ट किंबहुना द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुईसंग वॉज टू टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournament in the court. आता बघा त्याचसोबत एक दंतकथा असं सुद्धा सांगते किंवा एक कथा असं सुद्धा सांगते की जो चीनचे जे हुईसंग नावाचे सम्राट होते ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी काय तर चहाच्या काय टुर्नामेंट स्पर्धा सुद्धा ठेवायला सुरुवात केली होती. कोर्ट म्हणजेच काय दरबारामध्ये चहाच्या स्पर्धा त्यांनी
दरबारामध्ये ठेवायला सुरुवात केली होती. एवढे ते प्रभावित झाले होते की त्यांनी चहा बनवायच्या आणि चहाचा स्वाद घ्यायच्या ज्या स्पर्धा आहेत त्यात आपल्या दरबारामध्ये भरू लागलेत. सो टी माइंडेड was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his emperor. ते इतके त्यामध्ये गुंतून गेलेत, चहामध्ये इतके गुंतून गेलेत की त्यांचं जे राज्य आहे ते मंगोलियन लोकांनी काबीज केलं हे सुद्धा त्यांना लक्षात आलं नाही. बघा, यानंतर आपण उद्याला पाहूया. आज आपण इथेच थांबूया.